बौद्धगया आमची आहे. बौद्धगयाला मुक्त करा. बौद्धगयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन चालू आहे. जवळपास 30 दिवसापासून बौद्ध भंते त्या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेत. आज 31वा दिवस होत आलाय. सरकार कुठलेही पावलं उचलायला तयार नाहीये. तर मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून बौद्धगया या ठिकाणी एक आंदोलन चालू आहे. ते जे आंदोलन चालू आहे मित्रांनो, बौद्धगया या ठिकाणी असणारं महाबोधी बुद्धविहार जे आहे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं ही मागणी करण्यासाठी ते आंदोलन चालू आहे. तर ते आंदोलन नेमकं का चालू झालं त्याच्या अगोदर आपण हा व्हिडिओ पहा. ते 5 पांडव, माता द्रौपदी है, हाँ जी, ये माता कुंती है, हाँ जी, ये नकुल है, ये सहदेव है, ये बीच में धर्मराज युधिष्ठिर है, ये भीमसेन है, ये अर्जुन जी है, अर्जुन जी का पुत्र अभिमन्यु है, ऊपर कृष्ण भगवान. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की बौद्धगया या ठिकाणी नेमकं काय चालू आहे. त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो पिंडदान किंवा इतर गोष्टी करणं चालू आहे. त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो आपण पाहतो की गौतम बुद्धांचे जे मूर्त्या आहेत त्यांना 5 पांडव सांगितलं जातं आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर बौद्ध समाजाला जाग आली, बौद्ध भंतेंना त्या ठिकाणी जाग आली आणि त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. जेव्हा हे आंदोलन चालू झालं त्यानंतर जे आहे मित्रांनो काही लोकांच्या डोळ्यामध्ये हे खुपायला लागलं आणि त्यानंतर हा जो साधू आहे हा काय म्हणतोय बघा. लेकिन यह जो अम्बेडकराइट बौद्ध है जो रोज पानी पी पी करके ब्राह्मण विदेशी है, ब्राह्मण फलाना है, ब्राह्मण दिखाना है और एक विशेष पार्टी की राजनीति करते हैं और उनका वोट बैंक बढ़ाते हैं, तो इनसे सावधान रहना है और इनको समय समय पर चूड़ी भी टाइट करनी है, इनको ठीक भी करना है. और कम से कम ये जो तथाकथित डॉक्टर है जो फेसबुक या गेल्या 31 दिवसापासून त्या ठिकाणीच्या बौद्ध भंते आंदोलन उपोषणासाठी बसलेले आहे. बौद्धगया आमच्या ताब्यात द्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना देखील दिसत आहे. गेल्या अनेक दिवसापासून चालू असलेलं बौद्धगयातील ते जे आंदोलन होतं आता संपूर्ण देशभर ते पसरलंय आणि त्यानंतर जे संपूर्ण देशभरातून अनेक फोटो अनेक व्हिडिओज आपल्या समोर येत आहेत. तुम्ही अगोदर हे व्हिडिओ पहा आपल्या देशातील जे व्हायरल झाले त्या संदर्भात. अशा हजारो फोटो आपल्याला पाहायला मिळतील सोशल मीडियावरती जे की आपल्याला सांगतात की हे जे आंदोलन आहे संपूर्ण देशभरात संपूर्ण प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता बौद्धगया ही आमच्या आहे, महाबोधी बुद्धविहार आमचा आहे, ते आमच्या ताब्यात देण्यात यावं ही मागणी करणारी अनेक आंदोलनं आपल्याला दिसत आहे. आणि हे सर्व घडल्यानंतर जे आहे मित्रांनो आता हीच गोष्ट काही जातीवादी लोकांच्या डोळ्यामध्ये खुपायला लागलेली आहे आणि त्यामुळे जे आहे मित्रांनो आता ब्राह्मण समाजाकडनं देखील एक आंदोलन चालू आहे. ज्या ठिकाणी बौद्धगयामध्ये ज्या ठिकाणी बौद्ध भंतेंचं आंदोलन चालू आहे त्यांचं एक्झॅक्ट समोर जे आहे मित्रांनो ब्राह्मण समाजाने देखील आंदोलन चालू केलेलं आहे. तर तिथले काही व्हिडिओज आपण पाहूया. कमर देखिए ब्राह्मणों का किस तरह से यहाँ महाबोधि मंदिर पे ये लोग अलग ही नौटंकी किए हुए हैं. यहाँ पे भंते जी लोग आंदोलन पे बैठे हुए हैं, यहाँ पे ब्राह्मण लोग अलग नौटंकी किए हुए हैं और पीछे महाबोधि मंदिर है. मतलब इन लोगों को हर जगह पे उंगली करने की आदत है. ये शांति की जगह है लेकिन यहाँ पे ये लोग हुड़दंग करते जा रहे हैं. अभी पुलिस वाले कह रहे थे कि यहाँ पर शांति फैलानी चाहिए लेकिन ये लोग हुड़दंग मचा रहे हैं. इसमें कोई कानून नहीं कुछ बोलने वाला है. यहाँ शांति वाली केंद्रित, यहाँ पे शांति मौन धारण करने के लिए लोग बैठे पर ये लोग उधर्मी लोग हैं, धर्मी लोग हैं, उद्दंडता कर रहे हैं. कानून शांति से देख रही है. यहाँ पे सिर्फ प्रोटेस्ट करने वालों के लिए ऑब्जेक्शन है लेकिन यहाँ पे हुड़दंग मचाई जा रही है. इस पे थोड़ा भी सेंस नहीं है. इन लोगों को क्या कहाँ करना चाहिए. मस्जिद पे तो जाके ये लोग कुछ नहीं कर सकते. ये लोग अधर्मी लोग हैं, अधर्मी लोग यहाँ पे आ रहे हैं. ये अधर्मी लोग हैं. ये बजाओ कैसे बजाओ. तर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिले त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कशा प्रकारे ज्या ठिकाणी बौद्ध भंते शांततेने आंदोलन करत आहेत एक्झॅक्ट त्यांच्या समोर जे आहे ब्राह्मण समाजाचं देखील आंदोलन चालू झालेलं आहे आणि ब्राह्मण समाजाच्या त्या ठिकाणी आपण पाहतो की जे बौद्ध भंते आहेत हे त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना दिसू नये याचा पुरेपूर प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे. आणि मित्रांनो एवढंच नाही तर आता या सर्व गोष्टींमध्ये जे आहे त्या ठिकाणी असणारं प्रशासन सांगते की या ठिकाणी दांगडू धिंगाणा करायचा नाही, परंतु ही जी गोष्ट आहे ही फक्त बौद्ध भंतेंसाठीच लागू होते. आणि त्यामुळे जे आहे मित्रांनो बौद्ध भंतेंना महाबोधी बुद्धविहार जे आहे ते ज्या ठिकाणी ते पहिलं आंदोलन चालू होतं त्या ठिकाणावरनं जवळपास 2 किलोमीटर लांब त्या ठिकाणी नेऊन ठेवण्यात आले. त्यामुळे हे वातावरण आता मोठ्या प्रमाणात तापलेलं त्या ठिकाणी दिसतंय. त्या ठिकाणी अनेक बौद्ध भंते आता त्या ठिकाणी जे आहेत उपोषणाला आंदोलनाला बसलेले आहेत आणि हे जे आंदोलन आहे मित्रांनो फक्त भारत देशातच नाही तर भारत देशाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पेटलेलं आपल्याला दिसत आहे. हे आंदोलन
करत असताना बौद्ध भंते व बौद्ध समाजाच्या प्रमुख 2 मागण्या आहेत. सर्वात पहिली मागणी जी आहे मित्रांनो ती आहे BTMC जो कायदा आहे तो रद्द करण्यात यावा. ज्या कायद्यानुसार जे आहे बौद्ध समाजात जे महाबोधी बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो 4 ब्राह्मण समाजाचे लोक, 4 बौद्ध समाजाचे लोक आणि त्यानंतर एक त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष जिल्हा अधिकारी देखील त्या कमिटीमध्ये असेल असं सांगितलं जात होतं. त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा आणि हा कायदा जर समजा सरकारकडनं रद्द केला जात नसेल तर त्या ठिकाणी सरकारनं मग दुसरा फैसला घ्यावा. जेवढे काही हिंदू समाजाचे त्या ठिकाणी देवस्थान असतील किंवा देवळं असतील त्यांचे जे काही कमिटी असतील त्यामध्ये बौद्ध समाजाला स्थान द्यावं. जर तुम्ही आमच्या समाजाच्या ठिकाणी किंवा आमचं ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे उपोषण म्हणजे आमचे जे काही बौद्ध विहार आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही ब्राह्मण समाजाला त्यामध्ये तुम्ही कमिटीमध्ये घालू शकता तर मग हिंदू देवी देवतांच्या मंदिरांमध्ये देखील बौद्ध समाजाला त्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता. अशी जी मागणी आहे मित्रांनो बौद्ध समाजाची आहे आणि त्यामुळे हे वातावरण आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन पेटलेलं आहे आणि सरकारला कैचीमध्ये पकडण्याचं काम देखील आता बौद्ध समाजानं बौद्ध भंतेनी चांगल्या प्रकारे केलं आहे. परंतु मित्रांनो आता ह्या आंदोलनाची थिंगी फक्त देशापुरती राज्यापुरती मर्यादित राहिली नाही तर हे आंदोलन जे आहे मित्रांनो आता जवळपास संसदेत देखील याबाबत चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. महाराष्ट्रामधून असणाऱ्या खासदार वर्षा गायकवाड ज्या की काँग्रेसच्या खासदार आहेत त्यांनी या विरोधात आवाज उठवलेला दिसतो. त्यांनी जे आहे मित्रांनो संसदेमध्ये त्या नेमक्या काय म्हणाल्यात आपण पाहूया. सन्माननीय सभापति महोदय, मैं महाबोधि महाविहार अधिनियम 1949 को रद्द करके स्थित महाबोधि मंदिर का प्रबंधन जो है वो बौद्ध समाज को सौंपने के संबंध में ये शून्यकाल पे बात करना चाहती हूँ. माननीय अध्यक्ष महोदय, बिहार राज्य के गया स्थित महाबोधि महाविहार बौद्ध धर्म के लिए अत्यंत पवित्र तीर्थस्थल है जहाँ भगवान बुद्ध गौतम बुद्ध जी को बोधि प्राप्त हुई थी. यह स्थान न केवल भारत बल्कि पूरे विश्व के बौद्ध समाज के लिए आस्था और श्रद्धा का केंद्र है. किंतु महाबोधि महाविहार प्रबंधक अधिनियम 1949 के तहत इस महाविहार का प्रबंधक ट्रस्ट बोर्ड है जहां महाबोधि मंदिर प्रबंधक बौद्ध गया टेम्पल मैनेजमेंट कमेटी के माध्यम से इसको चलाया जाता है. सम्मान्य सभापति महोदय, इसमें जो है वो 4 बौद्ध सदस्य हैं और साथ में अन्य 4 अलग समाज के सदस्य इसमें प्रतिनिधि करते हैं और इसके जो अध्यक्ष है वो जिलाधिकारी नियुक्त किए गए हैं. यह व्यवस्था अन्य धर्मस्थलों की तुलना के साथ अगर की जाए तो अनुचित और बौद्ध समाज के प्रति अन्यायपूर्वक प्रतीत होती है. सम्माननीय अध्यक्ष महोदय, मुझे ये कहना है देश में स्थित सभी मस्जिदों के प्रबंधक जो होते हैं मुस्लिम समाज के होते हैं, चर्च के प्रबंधक ईसाई समाज के होते हैं, गुरुद्वारा के प्रबंधक सिख समाज के होते हैं, मंदिरों के प्रबंधक हिंदू समाज के होते हैं. धन्यवाद. मित्रांनो आपण पाहिलं की त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला आणि त्यांनी सरळपणे त्या ठिकाणी जी काही मागणी केली की बौद्ध समाजाचे जे बौद्ध विहार आहे किंवा महाबोधी बुद्ध विहार आहे ते त्यांच्या ताब्यात देऊन टाकण्यात यावं. आणि आता मित्रांनो ह्या वातावरण जे आहे किंवा जे आंदोलन आहे सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात तापताना दिसत आहे. तरी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं मित्रांनो खाली कॉमेंट करून सांगा. तुमच्या जिल्ह्यामध्ये महाबोधी बुद्ध विहार आमच्या ताब्यात द्यावं म्हणून आंदोलन मोर्चा वगैरे निघाला की नाही त्याची देखील खाली कॉमेंट करून माहिती द्या. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.